कोल्हापूर जिल्ह्याच्या 1881च्या गॅजेटनुसार कोल्हापूरची जिल्ह्याची लोकसंख्या ही 8 लाख इतकी होती। यामध्ये कुणबींची संख्या ही 3 लाख आणि मराठ्यांची संख्या 60 लाख इतकी होती, 60,000 इतकी होती। तर यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की कुणबींचे आणि मराठ्यांचे जे रीतिरिवाज होते किंवा त्यांचे स्वभाव, त्यांचं एकत्रित सगळ्या म्हणजे शेती असेल, ह्या सर्वांचा जर आपण विचार केला तर मराठा कुणबी एक होते, कारण त्यांचे रोटी बेटी व्यवहार होत होते आणि त्यांच्यामध्ये इतकं साम्य होतं की एकत्र बसून जेवण गेली, त्यांचा हार सारखा असणे, अगदी लग्न कार्याची जर आपण एकत्रित स्वरूप पाहिलं तर ते त्या पद्धतीनं होते। एखादी व्यक्ती मयत पावली तर त्यावेळेच्या ज्या काही क्रिया ज्यावेळी करत होत्या त्या सुद्धा एकसारख्या होत्या। त्यामुळं आमचं म्हणणं असंच आहे की या ठिकाणी मराठा कुणबी एक आहे असं संशोधकाचं जे मत आहे आणि त्यामध्ये काय झालेलं आहे की 1996च्या गॅजेटमध्ये एकदम बदल केलेला आहे आणि कट कारस्थान केलं असं आमचं मत आहे। तर त्यामध्ये मराठा कुणबी विवाह होत नाही असं पहिल्याच ओळीत लिहिलेलं आहे। त्यामुळं या मागची कुणाची कारस्थान हा एक आमचा पहिला आरोप आहे। आणि त्याचबरोबर इतक्या वर्षानंतर कोल्हापूरची आजची लोकसंख्या 40 ते 42 लाख इतकी आहे। म्हणजे आज कुणब्यांची संख्या ही किमान 15 लाख आणि मराठ्यांची संख्या ही 3 ते 3.5 लाख इतकी असणे गरजेचं आहे। मग 15 लाख कुणब्यांची किमान 2 ते 2.5 लाख 3 लाख जात पडताळणी सर्टिफिकेट मिळणं गरजेचं होते। आमच्या माहितीप्रमाणे जात पडताळणीचे जे प्रमाणपत्र आहे ते फक्त 6,750 जणांना मिळालेलं आहे। मग आमचा इथं मूळ प्रश्न असा निर्माण होतोय की उर्वरित कुणबी गेले कुठे? मग 15 लाख कुणबी असून जर आम्हाला सर्टिफिकेट मिळत असतील तर आमचे कुणबी गेले किती? म्हणून आम्ही आपल्याद्वारे एवढंच हे करू शकतो की 1881 आणि 1996 मध्ये फेरफार कुणी केला त्याचा शोध घ्यावा आणि सध्या राज्य शासनानं हैदराबादचं जे गॅजेट लागू केले त्याचप्रमाणे कोल्हापूरचं गॅजेट तातडीनं लागू करावं अशी आमची मागणी आहे।